घेऊन आलेत ना आम्हाला. पंचगंगा नदी आहे, हा. इथं 5 नद्यांचा संगम आहे. हा, हे पुराण्या काळातलं ब्रिज आहे. फॅक्टरी आहे इथे. आणि बघा तिकडे गुळ तयार झाले आणि मग हे इकडे त्या कढईतलं ओतून गाडीचं काय चकाचक झालंय पुन्हा. शाहू महाराजांचा पॅलेस आहे बघा. तर आम्ही आतमध्ये नाही जात आहे. खूप मग आता आम्ही जस्ट आता हॉटेलमधून तयार वगैरे झालोय. लेट झाला आम्हाला, हॉटेल भेटत नव्हतं. 10 वाजले तर आता 12 वाजले. तर आम्ही ज्योतिबाला जातोय. महालक्ष्मी आम्ही रात्री करणार आहे आणि बघू बहुतेक अजून काही दर्शन करायला भेटले तर करू आम्ही. ही मंडळी चाललेत नाश्ता करायला. पहिला भूक लागली याला. पण नाश्त्याच्या होल्डवर भेटू आपण. बघा त्यांनी मसाला डोसा घेतलाय, सिद्धेशने मिसळ घेतली, श्रद्धाने पण मिसळ घेतली. मिसळ कशी आहे? इकडची माहिती सांगा जरा तुम्ही. आता इथे घेऊन आलात ना आम्हाला. पंचगंगा नदी आहे, हा. इथं 5 नद्यांचा संगम आहे. हा, हे पुराण्या काळातलं ब्रिज आहे. कमीत कमी एक 100 वर्ष पूर्ण होऊन गेले त्या ब्रिजला. म्हणून तो दुसरा पूल एक नवीन बांधलेला आहे आता. आणि हे जुन्या काळातलं लहान लहान मंदिर आहेत. अच्छा. आणि नदीचं नाव काय? पंचगंगा नदी. हे बघा आमची मंडळी सगळी खाली गेलेत. मोठीच्या मोठी मस्त नदी आहे बघा. छान वाटतं इकडे आणि गर्दी नाही आहे. सुटसुटीत हे सर्व आहे बघा. जास्त माणसं पण नाहीये. हा बघा शुद्ध करायला आलाय. त्याला शुद्ध करते आता. श्रद्धा काय करते? पाय धुवत होती ना. श्रद्धा बघा पाय धुते आहे. बघा इकडे सुद्धा मंदिर आहे. मस्त काही लोक इथे कपडे सुद्धा धुवायला बसतात बघा. शिवलिंग आहे. अशा 3 शिवलिंग आहेत. 4 शिवलिंग आहेत. पंचगंगा 5 नद्यांचा प्राचीन काळाचे मंदिर आहेत.
केलंय. टाकलंय हा काय टाकलंय हा बघा इथे गुळ कसं बनवतात बघा. फॅक्टरी आहे इथे आणि बघा तिकडे गुळ तयार झाले आणि मग इकडे त्या कढईतलं ओतून आणि नंतर मग हे सगळं झाल्यावरती बघा तयार झालं ना हे. किती वेळ लागतंय करायला तुम्हाला? खूप त्रास होत असेल ना? हा ना हे रेडी झालेत पण असं बनवते पहिलं प्रोसेस. ते सुकवता की त्याचं सुकतं कॉटनचा कपडा ते वेगळे असणार श्रद्धा. सिटीला जातो. तुम्हीच करा. छान आहे. दोन रिक्षा केलेल्या आहेत आम्ही. पाठचे ते पाडलीत आहेत, पुढचे आम्ही पुढे आहे. परिसर आहे मंदिरच्या बाहेरचा. श्रद्धा आणि स्टॉल बघा गेलाय. आम्ही चप्पल घेऊन डायरेक्ट घरी जातो. नारळ आणि फुलं वगैरे घेतले श्रद्धाने बघा. मंदिरामध्ये आम्ही केली आहे. कोण आहे तिथे? सगळ्यांनी एकत्र राहा आता. चला 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 मंदिराच्या बाहेरच आहे आम्ही बघा. बाहेरच्या परिसरात किती गर्दी आहे बघा. मला थांबता इथे दर्शन घ्या. इकडून जायचंय. किती गर्दी आहे बघा. खूप संडे आहे ना आज म्हणून भरपूर गर्दी आहे बघा. गुलाल वगैरे किती छान मंदिरावरती उडवलंय बघा. खूप आहे लाईन.
बघा मंदिरात किती गर्दी आहे, बापरे. रविवार आहे ना, मग तुम्ही येताय ना बाबा, कशाला येऊ मावशी तिकडे लावते. नारळ त्यांनी ठेवला तिथे एक सगळा. असा फोटो काढायला देवाचं काय नाही बघ तुम्हाला चालायला पाटला नाही काय. अरे श्रवण माझे कपडे खराब. चल चल आता आमचं ज्योतिबाचं इकडचं दर्शन झालेलं आहे, तर आम्ही आता निघालो. त्याने पण ठोकले असतात. गाडीला हा बरोबर आहे ना, यांनी अर्जंट ब्रेक मारला, त्याने पण पाठोपाठ ठोकलेले आहेत गाड्या. किती ट्रॉफिक झाले बघा. इथं नवीनच आहे वाटतं ती गाडी, नवीन गाडी. नवीन ड्रायव्हर आर्टिगा आहे ना. हा आर्टिगा तिथे जोरात ठोकली रे. दम फास्टमध्ये हे बघा. आणि ब्रेक मारला असेल कोणीतरी. याला ब्रेक मारला. मग काय तो नाही काय करू शकत. स्पीडमध्ये गाडी, नवीन गाडी, हार पण गेलेला नाही गाडीचा बघा. इन्शुरन्स वाला बनवेल ना. नाही बनवणार एवढा इन्शुरन्समध्ये नाही होणार. नाही देतात ते. बघा गाडीचं काय चकाचूर झालंय पूर्ण. बापरे. हरिण आहेत बघा. माणसं बघा किती बघायला उभे राहिले, खूप गर्दी आहे. आणि आमची मंडळी पण इथे बघतात. काढलं झोपाली आता मला सांग. शाहू महाराजांचा पॅलेस आहे बघा, तर आम्ही आतमध्ये नाही जात आहे. खूप गर्दी आहे बघा, खूप गर्दी आहे बघा. संडे असल्यामुळे खूप गर्दी आहे, तर आम्ही आतमध्ये नाही जात आहे. बाहेरूनच परिसर बघा. आणि आमची माणसं बघा इथेच उभे आहेत, नुसते फोटोज काढत असतात बघा. आणि बघा तिथे इकडे आता आलोय, रंकाळा तलाव आहे तिथे. हे बघा किती मोठं आहे. बोटिंग सुद्धा करतात, पण मी बोटिंगला जात नाही. आम्ही फक्त बाहेरूनच बघतोय बघा. आम्ही एवढे जण आलोय, आमची मंडळी यायची बाकी आहे. हे बघा सिद्धेश बघा, जसं श्रीवर्धनला बसलेलं ना तसंच बसलाय बघा. सदम्यामध्ये गेलाय बघा एकदम. बघा श्रीवर्धन मध्ये पण असंच बसला होता, माहित आहे ना आपण गेलेलो तेव्हा. बघा ही मंडळी आता आले बघा, रिक्षातून उतरत आहे. श्रवण बघा माझा. ए श्रवण, बघा आता आम्ही महालक्ष्मी मंदिरामध्ये जात आहे, एंट्री करते आता. हे बघा श्रद्धाची मम्मी
सगळे आमचे मंडळी गेलेत आतमध्ये बघा. आणि इकडे बाहेरचं परिसर वगैरे बघा, साडी ओटी वगैरे हे बघा, ओट्या वगैरे भेटतात इकडे, बाहेरच आहे. आणि हे मंदिरच्या बाहेरचा परिसर आहे. आम्ही पहिल्यांदा चाललो. हे बघा ही मंडळी बघा, चला चला चाललेलं आहे यांचं. मंदिर 10 वाजता बंद होतं. हे बघा आता आम्ही मंदिराच्या दिशेकडे हे चाललोय चालू बघा. असणार. मंदिरात चालले सीझन आहे, सर्व. लवकर नाही बंद होणार. डोंट घरात गर्दी तर नाही दिसत आहे एवढी, पण आतमध्ये माहित नाही किती गर्दी आहे काय. आम्हाला आता आम्ही वाजले 7. मी चाललोय आणि मंदिरच्या बाहेरचा परिसर आहे. कुठलं कुंकूचं नाव काय म्हणाले ते? तर आम्ही इथे चप्पल ठेवतोय आणि बघा ओटीचं सगळं सामान आहे इथे. नंतर द्यायला आम्ही ओटी भरून आल्यावरती आठवणीने. काय बघा इथे ओटीचं सामान घेतोय आम्ही. आता मग काठी हे बघा एक मोठी घेतली आहे मी. हे बघा मोठी तर घेतली. आता आम्ही मंदिरात तिकडे जाणार आहे लाईन मध्ये. हे बघा हो आणि आमचा चिडक्या सिद्धेश बघा सध्याने ओटी घेतली आहे. सध्या ओटी घेतली तर आम्ही मंदिरात चाललोय. तर मंदिरात बघा व्हिडिओ काढायला भेटतंय की ना, बाहेरचा परिसर दाखवणार आहे तुम्हाला. बाकी त्यांना बघा आणि बघा ही मंडळी आमचे. चला मग मंदिरात भेटू. मी पण आता चाललीच आहे मागून मागून आणि गर्दी भरपूर आहे थोडी बाहेर. बघा आता दाखवूया तुम्हाला मी. खूप गर्दी आहे बघा, संध्याकाळची 7 वाजले. खूप गर्दी आहे मंदिराच्या गाभाऱ्यात आलं. खूप गर्दी आहे बघा, पालखी आणि खूप गर्दी आहे बघा. जय काली माता. बघा आता आम्ही दर्शन घेऊन आलो. खूप गर्दी होती ना सध्या, गर्दी होती की नाही? खूप गर्दी होती. आता जस्ट आम्ही दर्शन करून बाहेर आलो आणि आता बघा बाहेरचं तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. हे बघा इकडे बाहेर परिसर असं आहे. कसं वाटलं दिवसभरातलं जेवण तुम्हाला? बोल ना. कसं वाटलं हो तुम्हाला दिवसभरात? आता जेवतायत हे बघा, हे सगळं जेवल्यानंतरचा कार्यक्रम. नाही कसं वाटलं टाकल्या? मस्त. दिवसभरात भूक लागली हा आमचा सिद्धेश. भूक लागली आहे.